नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दिव्यांग बांधवांचा जुलै महिन्याचे पेन्शन मिळण्याबाबतचा GR आलेला आहे, निधी मंजूर झालेला आहे, त्यांना 2,500 रुपये मिळणार आहे। मग इतर जे लाभार्थी आहेत त्यांना 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळतात, त्यांना कधी पैसे मिळणार, कधीपर्यंत त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा होणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांचा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांचा 29 जून 2026 रोजीचा हा महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, सन 2026-27 या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। आपण या तक्त्यात बघू शकता, संजय गांधी दिव्यांग निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी 126,30,66,160 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 12 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, या दिव्यांग बांधवांना दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, DBT पोर्टल बंद असल्यामुळे जुन्याच पद्धतीने या ठिकाणी ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता जुलै महिन्याचे पैसे या ठिकाणी दिव्यांग बांधवांना मिळणार आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील, श्रावणबाळ योजनेतील व इतर निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग सोडून जे लाभार्थी आहेत त्यांना 4-5 महिन्यापासून पैसे मिळालेले नाहीत। तर सरकारने त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। त्यांचे सुद्धा जीवन या पेन्शनवरच भागवले जाते, त्यांची उपजीविका या पेन्शनवरच आहे, त्यांचे औषधोपचार खर्च आणि इतर खर्च हे सर्व काही पेन्शनवरच चालते। तर या लाभार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर सध्या हाल चालू आहेत। उसनवारी करून त्यांनी या ठिकाणी जीवन जगणे सुरू केलेले आहे। तर मित्रांनो, या निराधार लाभार्थ्यांना कधी पैसे मिळणार, तर या संदर्भात आपण तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की 30 जूनपर्यंत ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले येतील त्या लाभार्थ्यांची यादी करून आम्ही शासनास पाठवणार आहोत। तर त्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, 10 जुलैपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यात येऊ शकतात। त्यासाठी आता DBT पोर्टल बंद जरी असले तरी जुन्या पद्धतीने या लाभार्थ्यांना पैसे देण्यात येणार आहे। त्यांच्या याद्या तयार केल्या जाणार आहे। ज्या ज्या लाभार्थ्यांचे मागील सुद्धा पैसे बाकी आहेत त्या लाभार्थ्यांना 2 हप्त्यांचे पैसे सुद्धा एकत्र मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, काळजी करू नका, थोडा वेळ होत आहे परंतु हे पैसे आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी मात्र आपण हयातीचा दाखला काढणे गरजेचे आहे। हा हयातीचा दाखला ऑनलाईन काढावा। तर मित्रांनो, शासनाने सांगितल्याप्रमाणे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे हे 5 तारखेला जमा होणार असे त्यांनी घोषित केले होते, परंतु अजूनपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेवर मिळत नाही। तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांचे पैसे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत जमा व्हावेत, म्हणजे सर्व लाभार्थ्यांना त्यांचे जीवनमान व्यवस्थित जगता येईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। आणखी काही महत्त्वाचे अपडेट मिळाल्यास आपल्यापर्यंत नक्की पोहोचू। तरी मित्रांनो, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।